विश्वमांगल्य सभेच्या वतीने आयोजित 2 दिवसीय विदर्भस्तरीय मातृसंस्कार समागम या भव्य कार्यक्रमाचा प्रारंभ श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये अत्यंत उत्साहात झाला। या समागमाचे उद्घाटन देवनाथ पीठाचे आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो महिलांची उपस्थिती होती। स्त्री शक्तीचे महत्त्व अधोरेखित करताना आचार्य जितेंद्रनाथ महाराज म्हणाले की स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसून ती अन्नपूर्णा, दुर्गा, सरस्वती आणि भारत मातेचे साक्षात रूप आहे। संपूर्ण सृष्टीचा आधार आणि वंश परंपरेची वाहक ही स्त्रीच आहे। त्यांनी पुढे नमूद केले की समाज, कुटुंब, राष्ट्र आणि विश्वाच्या उन्नतीचा पाया स्त्रीच्या संस्कारावर उभा आहे। राजकारणी आणि मंत्री देश चालवत असतील पण खरे राष्ट्र निर्माते घरातील आईच असते। रघुवंश आणि भोसले वंशासारख्या महान परंपरा घडविण्यामागे मातृशक्तीचे योगदान अतुलनीय आहे। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वाशिम येथून आलेल्या महिला आणि मुलीच्या पथकाने सादर केलेली शौर्य प्रात्यक्षिके। लहान मुलींपासून ते महिलांपर्यंत सर्वांनी स्टेजवर लाठीकाठी, लेझीम, तलवारबाजी यासारख्या चित्तथरारक खेळांचे प्रदर्शन करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। त्यांच्या या जिद्दीचे आणि कौशल्याचे कौतुक करत त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले। अभियानाच्या प्रांत संयोजिका डॉक्टर अपर्णा कुटे यांनी आपल्या मनोगतातून या शिबिराचा मुख्य उद्देश स्पष्ट केला। मातृशक्तीची जागृती करणे आणि संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी महिलांना संघटित करणे हा या समागमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांची विशेष उपस्थिती होती। हा समागम विदर्भातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।